मित्रांनो, तराजूच्या दोन्ही पारड्यामध्ये समान मूल्याच्या वस्तू वजन असतील तर तो संतुलित राहतो. त्याच प्रकारे बीजगणितामध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूच्या किमती या सारख्याच असतात आणि पारड्यामधून एका पारड्यातली वस्तू आपण काढून घेतली तर तेवढीच मूल्याची दुसऱ्या पारड्यातून वस्तू काढून घेतली पुन्हा तेच संतुलित होतं. किंवा दोन्ही पारड्यामध्ये सारख्याच मूल्याच्या वस्तू घातल्या तरी ते तराजू समतोल राहतं. तसंच समीकरणामध्ये सुद्धा दोन्ही बाजूमध्ये एकाच मूल्याचे अंक किंवा चल मिळवता येतात. एकाच संख्येनं गुणता येतं, एकच संख्या वजा करता येते, दोन्ही बाजूला एकाच संख्येनं भागता येतं. पण याच्यामधली जर काटेकोरता पाळली गेली नाही तर समीकरण आणि त्याच्या सिद्धता या चुकीच्या येऊ शकतात. एक आज आपण गमतीशीर मॅथमॅटिकल फॉलिसी किंवा गणितीय चूक ज्याला म्हणतात कशी होते ते बघूया. ए आणि बी या दोन्ही वास्तव संख्या आहेत. तसंच ए ची किंवा बी ची किंमत शून्य नाही. ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0. समजा ए इज इक्वल टू बी. इथे आपण दोन्ही बाजूला एकाच संख्येने गुणूयात. ए वर्ग बरोबर ए बी. दोन्ही बाजूला आपण इथं ए बरोबर बी ला दोन्ही बाजूने ए ने गुणलेले. आता या समीकरणातून दोन्ही बाजूतून एकच संख्या वजा करूया. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए बी वजा बी वर्ग. इथं दोन्ही बाजूतून एकच बी वर्ग वजा केले. आता यांचे आपण अवयव पाडूया. ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. इथं बी साधारण काढला तर शिल्लक राहिलं ए वजा बी. आता दोन्ही बाजूला ए वजा बी हे समान कंस आहे. आपण दोन्ही बाजूला ए वजा बी ने भागूयात. ए वजा बीचा लोप केला, शिल्लक काय राहिलं आपल्याकडं ए अधिक बी बरोबर बी. ए आणि बी च्या किमती सारख्याच आहेत त्यामुळे आपण ए च्या ठिकाणी बी लिहू शकतो. बी अधिक बी बरोबर बी किंवा 2b बरोबर बी. दोन्ही बाजूला बी ने भागून 2 बरोबर 1. त्या सिद्धतेमध्ये वरवर बघता कुठेही चूक नाही असं दिसतंय. पहिल्या पायरीला आपण संख्या समान घेतल्या, दुसऱ्या पायरीला एकाच संख्येने दोन्ही बाजूला गुणलं, तिसऱ्या पायरीला एकच संख्या दोन्ही बाजूतून वजा केली, चौथ्या पायरीला एकाच कंसाचा समान कंसाचा लोप केला आणि तरी सुद्धा आपलं उत्तर 2 बरोबर 1 असं येते. इथं कुठेतरी निश्चितपणे चूक झालेली आहे. आणि ती चूक का झाली तर बीजगणितातला वरवर पाहता नियम आपण सारखे वापरले, बरोबर वापरले, पण एक गोष्ट विसरलो. ए बरोबर बी ज्यावेळेला आपण इथे समान घेतलेलं आहे त्यावेळेला ए वजा बी ची किंमत 0 होते आणि आपण शून्याने गुणू शकतो पण शून्याने भागू शकत नाही. या पायरीला ए वजा बी ने ज्यावेळेला आपण भागतो त्यावेळेला शून्याने भागतो आणि शून्याने तर भागता येत नाही. या पायरीला चूक झाली त्यामुळे खालची संपूर्ण सिद्धता चुकली. तेव्हा बीजगणितामध्ये समीकरणे सोडवताना जे नियम बीजगणिताचे आहेत ते जर काटेकोरपणे सांभाळले नाहीत तर या पद्धतीच्या चुका होऊ शकतात. सिद्धता चुकू शकते, चुकीची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. हे लक्षात ठेवा.